नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर सध्या आपण एक नवीन सीरीज चालू केली आहे, ज्यामध्ये आज काय भाजी करू या सीरीजमधली ही तिसरी रेसिपी आहे। तर आज आपण अतिशय झटपट होणारी मसूरच्या डाळीची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही मसूरच्या डाळीची आमटी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतात। तर या ठिकाणी मी तांदळाच्या छोट्या छोट्या भाकऱ्या केलेल्या आहेत, त्यासोबत मी ही सर्व केली आहे। चला तर मग वेळ न घालवता झटपट मसूरच्या डाळीची आमटी कशी बनवायची ते बघूयात। त्यासाठी आपल्याला एक अशी कढई किंवा एखादं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी मसूरची डाळ घ्यायची आहे। स्वच्छ 3 पाण्याने ही मसूरची डाळ आधी आपल्याला धुवून घ्यायची आहे। कुकरमध्ये न शिजवता अशी मोकळ्या भांड्यामध्येच मात्र आपल्याला ही डाळ शिजवायची आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। डाळ बघा स्वच्छ 3 पाण्याने धुतली गेलेली आहे। आता आहे ना, यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं। साधारण 2 वाट्या भरून मी यामध्ये पाणी टाकलं आहे। आता गॅसवर ही कढई ठेवायची आणि अर्धवट अशी ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। पूर्ण आपल्याला ही डाळ शिजवायची नाही आहे बघा। आणि वरचा जो फेस आहे तो मी नेहमी डाळींचा अशा पद्धतीने काढून टाकत असते। आता वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे घ्यायचं आहे, कच्चं जिरं आहे हे, आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तरी ही भाजी करताना आपण हिरवी मिरचीच फक्त वापरली, त्यामुळे थोडी हिरवी मिरची जास्त घ्यायची आहे। आपण लाल तिखटाचा वापर करणार नाही आहे। आता पाणी न टाकता आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा असं सरबरीत हे वाटण रेडी झालं आहे आणि एकीकडे अर्धवट अशी ही मसूरची डाळसुद्धा शिजलेली आहे। यामध्ये आता आपण बाकीचे जिन्नस टाकून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून तो टाकायचा आहे। तयार केलेलं वाटणसुद्धा लगेचच यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। वाटण टाकल्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तोही बारीक कट करून टाकायचा। सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि आता हे सगळे पदार्थ आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे। झाकण ठेवून शिजवायचे बघा। एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा, अगदी वेगळी चव येते आपल्या या आमटीला। तर या ठिकाणी हे मसूर शिजलेले आहे। यामध्ये आता मी वरतून 2 कप इतकं पुन्हा पाणी ॲड केलं आहे। तर गरम पाणी मी ॲड केलेलं आहे। पाण्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात। 3-4 आमसुलं टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मी यामध्ये गूळ टाकलेला आहे। तुम्हाला गूळ आवडत नसेल तर स्किप करा। आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। तर ही दुसरीकडे आपण कढई ठेवून देऊयात गॅसवर मंद आचेवर शिजवत। तोपर्यंत एक तडका तयार करणार आहोत। तर तडक्यासाठी 2 चमचे तेल कडकडीत गरम करायचं। यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि 3-4 लसणीच्या पाकळ्या पुन्हा फक्त अशा ठेचून यामध्ये घालायच्या आहे आणि चांगला गोल्डन रंग येईपर्यंत या लसणीच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये तळून घ्यायच्या आहे। आणि मग यामध्ये गॅस बंद करून पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। खमंग असा हा तडका आपला या ठिकाणी तडका तयार झालेला आहे। आता हा गरमागरम तडका आपण तयार केलेल्या आपल्या मसूरच्या डाळीच्या आमटीवर टाकून घ्यायचा आहे। हळूहळू करून टाका, नाही तर हातावर येण्याची शक्यता असते। आणि आता पुन्हा आपल्याला एक 2-3 मिनिटासाठी याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे। पूर्णपणे ही डाळ आपली उकळली गेली की मग यामध्ये पाव कप इतका ओल्या नारळाचा चव आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। याला छान मिक्स करायचं आहे आणि गरमागरम ही सर्व करायची आहे। तर तुम्हीसुद्धा अशी ही मसूरच्या डाळीची झटपट होणारी आमटी एकदा आवर्जून करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।